मध्ये सातत्याने खड्डेमुक्त मुंबई करण्याकरता शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक योजना आखली आणि त्यातून कॉन्क्रीट रोडचं काम हे करण्याचा निर्णय करण्यात आला। त्यात पहिल्या टप्प्याची जी कामं आहेत ती जवळपास सुरू होऊन 27% कामं पूर्ण झाली आहेत। दुसऱ्या टप्प्यामधली जी 1420 रस्त्याची कामं होती त्यातल्या 746 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत 2027 पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करायची जेणेकरून मुंबई हे खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। कोस्टल रोडच्या संदर्भात आता पुन्हा आपल्याला मी सांगत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। हां नाही, मी इथल्या कोस्टल रोडचं म्हणतोय। आता याच्यामध्ये आपण बांद्रा वर्सोवाचं काम चाललेलं आहे। महानगरपालिकेने वर्सोवा मडचं देखील आता त्या ठिकाणी टेंडर दिलेला आहे आणि वर्सोव्यापासून तर भाईंदर पर्यंत हा देखील आता टेंडर दिलेला आहे आणि मडपासून विरार पर्यंत याचा आता प्रस्ताव आपण केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवतोय। त्यामुळे वेस्टर्न साइड जी आहे ही पूर्णपणे, कारण आपला 60% ट्रॅफिक मुंबईचा हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असतो, ती कंप्लीट वेस्टर्न साइड जी आहे ती अगदी विरार पर्यंत डिकंजेस्ट होईल अशा प्रकारचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत। यासोबत काही अजून विषय आहेत, मी आता सगळ्या विषयांमध्ये जात नाही, वेळ मी जास्त घेतलाय। एक रस्ते विकासाच्या संदर्भात देखील राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम हे चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपण एक रस्ते विकासाचा आराखडा तयार केलेला आहे। ज्या आराखड्यामध्ये एक थीम आपण तयार केलेली आहे, पर्यटनाचे केंद्र जोडणे, उद्योगाचे केंद्र जोडणे अशा प्रकारची, आणि या आराखड्याच्या आधारावर आता आपण या ठिकाणी कामं करतो। नाबार्डच्या अंतर्गत 631 कोटीची कामं होत आहेत। हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 8654 किलोमीटरची कामं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत। सुधारित हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 36,000 कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, त्याचं काम लवकरच आपण सुरू करतो। आणि एकूणच जर आपण बघितलं आशियाई विकास बँकेच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी 1750 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आहेत आणि 3939 कोटीची कामं सुरू आहेत। खरं म्हणजे केंद्रीय मार्ग निधीतनं 1600 कोटी रुपयाची कामं पण प्रस्तावित केली आहेत। आता आपण असं ठरवलं आहे की आरडीडीच्या माध्यमातनं म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातनं आपण 14,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी करणार आहोत आणि आपण निर्णय घेतलाय की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार करणार आहोत। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तयार करतो, 5 वर्षांनी 7 वर्षांनी ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते आणि म्हणून व्हाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास 7,000 किलोमीटर एडीबीच्या माध्यमातून आणि 7,000 किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून, त्यासोबत पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आपण VR टू ODR आणि नॅशनल आपलं स्टेट हायवे टू नाही ODR टू स्टेट हायवे, हां नाही ते स्टेट हायवे पर्यंत नेणं, असे 3-4 जे हे केले आहेत। याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये 13,900 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्यांना प्रपोज केले आहेत। त्यांनी तत्वता मान्यताही दिली आहे। आता त्याचा PPR हा आपण या ठिकाणी करणार आहोत। म्हणजे एक आम्ही थोडंसं तिघांनी बसून एक निर्णय केला की आपण तुला 10 किलोमीटर, त्याला 20 किलोमीटर, याला 5 किलोमीटर असं करायच्या ऐवजी मतदारसंघ न पाहता स्कीमॅटिकली आपण करतो। बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो, त्यामुळे 100% MSSIDCच्या अंतर्गत आपण 6,000 किलोमीटरचे मेजर स्टेट हायवे हे हॅम मॉडेलमध्ये या ठिकाणी करतो। रस्त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण करणार आहोत। 1,000 लोकसंख्येच्या वरची जी 4,000 गावं आहेत, या 4,000 गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने यावर्षी त्याचं काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। पर्जन्य जास्त आहे नका म्हणून, शिवनेरीला करायचं सांगा ते करूच। कंत्राटदारांनी जी काही कामं थांबवली होती हे खरंच आहे की आपल्याकडे
इलेक्शन आलं त्या दरम्यान आपण जवळपास 2-3 महिने कंत्राटदारांचे बिलं देऊ शकलो नव्हतो. ती मोठी थकीत होती. त्यामुळे पुरवणी मागण्यांमधनं आपण आता पैसे देणं सुरू केलेलं आहे. नवीन बजेट आत्ता जेव्हा येईल त्यातने आपण पैसे देणार आहोत. कंत्राटदारांचे पैसे हे त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही कंत्राटदारांची देणी दिली नाही म्हणून कामं होत नाही अशी. अरे बाबा, तिजोरीची चाबी त्यांच्याकडे आहे ना. अर्थमंत्र्यांनी सांगितलं पुढाकार घेतला तर पैसे निघतील, नाही तर कुठनं निघतील.